नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय श्री महाकाल। आज आपण सोनाली गावी प्लॉटवर आलेलो आहे। जे 20 सप्टेंबर रोजी प्लांटेशन केलेलं होतं शिमला मिरचीचं आणि 9 जूनला आपण रिकट केलेलं होतं शिमला मिरचीचं आणि त्यांचे चिरंजीव दर्शन काढून घे हे आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तिथून आपण 9 जूनचा आपण व्हिडिओ टाकलेला होता का रिकट कशा स्वरूपात केलेलं होतं आपण आणि आज आपण त्याच प्लॉटवरती आलेलो आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव दर्शन राजाराम काळुंगे। आम्ही 20 सप्टेंबर 2024 रोजी मिरचीची लागवड केली होती आणि एक भर संपल्यानंतर 9 जून 2025 रोजी रिकट केली पाटील साहेबांच्या सांगण्यानुसार आणि हे खतं काय रांगडे कंपनीचे खतं वापरली, गोरेपाल अल्बगाड 1026-1846 हे वापरली आणि आता मिरची अशा पद्धतीने। आणि रिकट आपण कधी केलेलं होतं? 9 जून 2025। 9 जून 2025 ला आपण रिकट केलं होतं, तो व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि बघू शकता मिरचीची कंडिशन अशी झालेली। मी बघू शकता आम्ही किसाईड जी आणि मिकमॉलवीचा पहिला फवारा घेतला होता 5-6 पानावरती असल्यानंतर, त्याच्यानंतर मिकमॉलवी 25 याचा फवारा घेतला आणि त्याच्यानंतर अजून आम्ही ससुरी मॅग्नेशियम सल्फेट टाकीतच होतो आणि त्याच्यानंतर ड्रिपद्वारे किसाईड डीएम मॅग्नेशियम सल्फेट आणि नंतर घेतली होती आणि फुटण्यासाठी आपण काय घेतलेलं होतं? त्याच्यानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट आणि मिकनीस हे घेतलं होतं फुटव्यासाठी आणि अशा स्वरूपात ही मिरचीचा प्लॉट तयार झालेला आहे। त्यांचा विषय असा होता का नवीन प्लांटेशन करण्यापेक्षा त्यांनी रिकटचं नियोजन ठेवलं आणि एक अनुभव म्हणून त्यांनी हा प्लॉट तयार केलेला आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी माझ्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही बेसल डोस आणि फवारणीचं नियोजन व्यवस्थित केलं होतं। अशा स्वरूपात आपल्याला बघायला भेटतं का हा प्लॉट एक अनुभवातून त्यांनी तयार केला रिकटसाठी आणि चांगल्या पद्धतीने 45-46 दिवस होत आहे आज आणि चांगल्या पद्धतीचा माल पण दिसतोय आणि अशा स्वरूपात काम झालेलं आहे आणि आज मार्केट काही जरी बदललं 400 ते 500 रुपये तर एक 45 दिवसात परत त्यांना 4-5 रुपये तर आता सहज तयार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता का हा रिकटचा प्लॉट अशी कंडिशन झालेली आहे आणि साईज वगैरे शिमलाची अशी झालेली आहे। अजून 2 दिवस पुढे येणार आहे आणि गावामध्ये 6 ते 7 प्लॉट होते या प्लॉट बरोबर, तर हा जे प्लॉट सक्सेस झालेला आहे त्यांच्या कीटकनाशक बुरशीनाशक किंवा रानाचे उत्पादन व्यवस्थित वापरल्यानंतर बेसल डोस वगैरे तर अशा पद्धतीची कंडिशन तयार झालेली आहे। आपण बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी डोस वगैरे वापरलं हे बघू शकता आपले प्रोडक्ट अशा पद्धतीने आणलेले होते।